जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला एकूण 604 कोटीचा निधी संबंधित यंत्रणेनं मार्च अखेरपर्यंत 100% खर्च करावा आणि लोककल्याणकारी योजनांसाठी प्राप्त निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केले। जिल्हा वार्षिक योजना 2024-25 खर्चाचा आढावा राज्यमंत्री ॲडव्होकेट जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये घेतला। जिल्हाधिकारी अविनाशन पंडा, आमदार डॉक्टर धर्मराव अत्राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखडे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन मडावी आदी प्रामुख्यानं उपस्थित होते। यावेळी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद करून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा सिंचनाद्वारे विकास करण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी सर्वाधिक निधी देण्याचं राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितलं। प्रतिनिधी माणिकचंद रामटेके, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।